हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 5व्या दिवशी 5व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, म्हणजे कृष्ण भावना भावित क्रिया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च साद्वैतम सावधूतम परिजन सहितम कृष्ण चैतन्य श्री राधा कृष्ण पदं सगणलिता श्री शांकान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकांत राधकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सदगुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जया पताका स्वामी तीनामी नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते और कथा दामोदया नग ग्राम तारे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी तीनामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद फुलेच्या फुलेच्या अध्यक्ष नामनिष्ठा दास प्रभू यांनी सुरू केलं 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आज आपण 5व्या अध्यायाची अभ्यास करणार. हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुले मांगलूरचे आर्च वगैरे श्री श्री राधा गोविंद यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करू त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचा अभ्यास सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद करतो. गुरु महाराज जयपताका स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. अमरेशदास प्रभू यांनी या ध्यान वर्ग सुरू केला यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. अनेक कृष्ण भक्त आहेत जे गेल्या 4.5 वर्षापासून वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मनाचा पुढाकार दिला अशा कुमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वय माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींनाही माझा सादर नमस्कार. तर आपण काल 4थ्या अध्यायामध्ये काल अभ्यास केला तर कृष्णाबद्दल अतिंद्रिय ज्ञान म्हणजे एवं परंपरा प्राप्ती म्हणजे हा ज्ञान जो आला आहे आपल्याकडे भगवद्गीतेचा तो कसा आला तर आपल्याला परंपरामध्ये. तर पहिले आपण भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मानंतर विवस्वान सूर्यदेव सूर्यदेव आणि मनु आणि इक्ष्वाकू तर हे आपण परंपरा बघितली. आपण 4 वेगवेगळ्या परंपरा बघितली. ब्रह्माची परंपरा आहे ज्याला गौडीय वैष्णव म्हणतात त्याच्यामध्ये आपण इस्कॉन वाले येतात. नंतर आपण श्री संप्रदाय लक्ष्मीच्या संप्रदायाचा आपण अभ्यास केला. तिसरा रुद्र संप्रदाय भगवान महादेवाचा होता आणि 4 कुमार जे निंबाचार्य संप्रदाय. तर हे परंपरा आहे ज्यामुळे हे तुम्ही कुठल्याही इस्कॉनचं सोडून सुद्धा तुम्ही आता श्री संप्रदाय की रुद्र संप्रदाय की कुमार संप्रदाय हे 4 संप्रदायामध्ये पण जर तुम्ही गेलाय तुम्हाला हेच भगवद्गीतेचा तुम्हाला ज्ञान मिळेल कारण हे भगवंताने दिलेलं ज्ञान आहे. सर्व मार्गाचे जे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थाचे निर्माण म्हणून कृष्ण. तर आपल्याकडे जे 4 वर्ण आहेत त्याचा आपण काल मी तुम्हाला सांगितलं होता. कर्मयोग म्हणजे जेव्हा आपण जे काही कर्म करतो जेव्हा भगवंताला आपण करू विष्णूच्या प्रत्यार्पण करतात तेव्हा तो कर्मयोग होऊन जाईल. त्यागमुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं आणि पारंपरिक ज्ञानाचा सारांश मध्ये तुम्ही जेव्हा जे परंपरामध्ये आलेले गुरु आहेत त्यांच्या जेव्हा श्रेणीला जातात तेव्हा मला ज्ञान मिळतं कारण तुम्ही जेव्हा आपल्या गुरुची सेवा करतात त्यांच्या शरणेला जातात त्यांच्याकडे नम्रपणे त्यांना प्रश्न करतात आणि त्यांना सेवा करतात तेव्हा तुम्हाला चांगलं असं ज्ञान ते देतात असा आपण अभ्यास केला होता. तर आज आपण 5व्या अध्यायामध्ये काय अभ्यास करतो तो संन्यास किंवा कर्मयोग म्हणजे संन्यास चांगला आहे की कर्मयोग चांगला आहे याचा श्रेय. कर्मयोग हा संन्यासपेक्षा चांगला आहे कारण कर्मयोग विशिष्यते निष्काम कर्म कर्मबंधातून मुक्त करतो. कुर्वन् अपि न लिप्यते सर्वोच्चवर लक्ष केंद्रित करून मुक्ती म्हणजे ज्ञात्वा मां शांती रक्षती. हा जो 5व्या अध्यायाचा 29वा श्लोक त्याला शांती सूत्र म्हटलेले आहे. ते काय आहे आपण पुढे अभ्यास करूया.
श्लोक नंबर 1, अर्जुनाचा गोंधळ. अर्जुन उवाच, संन्यास कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संससि यच्छ्रेय एतरोके एतयोरोकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यात सांगतात आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माचा प्रशंसा करतात. आता तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगा की या दोन पैकी कोणता अधिक फायदेशीर आहे. तर दुसऱ्या अध्यायापासून भगवंतांनी वेगवेगळ्या प्रश्न आणि त्याचं उत्तर दिलं होतं. तर आपण जेव्हा दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास केला होता, तर भगवंताने त्याला जे 5 प्रश्न त्याने मांडले होते पहिल्या अध्यायामध्ये, त्याचं त्यांनी सविस्तर उत्तर दिले होते आणि त्यासोबत भगवंताने त्यांना सीताधीर मुनीचा त्यांनी व्याख्या करून दिली होती. म्हणून ते त्याने गोंधळ पण येतो की एकम वद म्हणजे कुठेतरी मला एक असं सांगा की काय. तर त्यावेळी आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आपण मिथ्याचारीचा आपण अभ्यास केला होता की ज्याने आपल्या इंद्रियावरती नियंत्रण केलेलं नाही, तो मिथ्याचारी आहे. म्हणजे कुठेतरी आपले जे इंद्रिया संयमात नाही असतात, आपले नियंत्रण नसतात, तेव्हा आपण मिथ्याचारी होऊन जातात. तर इथे आता परत अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे की आता कुठला चांगला आहे. तर अ, कर्माचा त्याग करणं की भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा भक्तिपूर्वक कर्म करणं, हे निश्चितपणे दोघांपैकी कुठलं चांगलं आहे आणि कुठलं जास्त फायदेशीर आहे, त्याच्यावरती आता अर्जुनाची गोंधळ पडलेली आहे. त्याच्यावरती आता भगवान त्याला काय उत्तर देते ते आता आपण अभ्यास करू. तर आपण पहिल्या अध्यायामध्ये जे प्रश्न मांडले होते त्याच्यावरती वेगवेगळ्या ज्ञानाने, पहिल्या करुणावरती भगवंताने त्याला ज्ञान दिलं होतं, आनंदासाठी त्याने कर्मकांड दिलं, पाप रिक्तचे बुद्धियोग आणि पारिवारिक परंपरा नष्ट होते त्याच्यासाठी कर्मयोग दिला होता. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला की परंतु जो आत्मा यातच रममाण झालेला आहे, ज्याला आत्मसाक्षात झालेला आहे, जो केवळ आत्माचाच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्याच्यासाठी कोणताही कर्तव्य नसतं. इथे आपण शिला प्रभुपादाचं उदाहरण दिलेलं होतं आणि इथे दिलेलं आहे की ते आत्मरम्माण झालेले आहे, कारण त्यांनी फक्त कृष्णाच्या अर्पणासाठी, त्याच्या विष्णूच्या प्रित्यार्पणे, कृष्णाच्या प्रित्यार्पणे सर्व आपले कर्म केले होते. पुढे त्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की आत्मसाक्षात झालेल्या मनुष्याला त्याची विहित कर्तव्य पार पाडण्याची कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य न करण्याचे कोणताही कारण नसतं. तसेच त्याला इतर सजीवावर अवलंबून राहण्याची गरज नाही. तर असं आपण आपण तिसऱ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता. आणि काल आपण अभ्यास केलो की हे परंतप केवळ द्रव्यापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंत हे पार्था सर्व कर्म यज्ञाचा पर्यवसन पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होतं. आपण काल शिशुपालाचं आपण तुम्हाला उदाहरण दिलं होतं की जे आपण ज्याप्रमाणे आपण भगवंताला शरण देतो त्याचप्रमाणे आपल्याला भगवंत फळ देतो, हे आपण काल अभ्यास केला होता. तर पुढे भगवान म्हणतात, म्हणून अज्ञानामुळे तुमचं अंतःकरण निर्माण झालेल्या शंकाचा ज्ञानाचा सतत नाश केला पाहिजे. हे भरत योगाने सज्ज होऊन भरा आणि लढ. म्हणजे भगवान म्हणतात की अज्ञानामुळे आपल्याकडे ज्ञान नसतं की आपण भगवंताच्या प्रित्यार्पणे सर्व कर्म केलं पाहिजे, कृती केली पाहिजे. तर इथे भगवान म्हणतात की अज्ञाना तुमचं अंतःकरण निर्माण झालेल्या शंकाचा ज्ञानाचा सतत ज्ञान घे की तुझं विहित कर्म काय आहे. अर्जुन क्षत्रिय आहे, पण त्याचं विहित कर्म काय आहे ते त्याचं त्याने ज्ञान घेतलं पाहिजे. आणि हे ज्ञान घेऊन तू आपल्या जे शंका आहे, आपल्या जे मनामध्ये जी शंका निर्माण झाली, तक्रार जे शंका झाली, त्याची तू नाश कर आणि योगा सज्ज योगाने तू सज्ज होऊन उभा राहा आणि लढ, म्हणजे तू युद्ध कर, असं भगवंताने या श्लोकामध्ये उत्तर दिलेलं आहे. तर अर्जुनाचा गैरसमज म्हणजे कोरड्या मानसिक अनुभवापेक्षा भक्ती सेवा उत्तम आहे. दुसऱ्या अध्याय श्लोक ते कृष्णाने वर्णन केलेले आत्माचे ज्ञान आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये विहित कर्तव्य स्पष्ट केले आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये फलदायी कलामुळे आत्माचे अडकडे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण भक्ती सेवेद्वारा कर्मफळातून मुक्तीचे प्रतिक्रिया स्पष्ट करते. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण ज्ञानामध्ये व्यक्तीसाठी कोणताही कर्तव्य नाही ते स्पष्ट केले आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये स्पष्ट केले की सर्व यज्ञाचा शेवटची ज्ञान प्राप्ती होते, सर्व कर्म यज्ञाचे पर्यावसन दिव्य ज्ञानामध्ये होते. आणि चौथ्या अध्यायामध्ये आपण शेवटच्या श्लोकामध्ये पुन्हा अर्जुनला युद्ध करण्यास सांगितलं, त्यामुळे अर्जुन गोंधळात पडला. संन्यास किंवा काम करणं म्हणजे युद्ध करणं. श्री भगवान वाच, संन्यास कर्म योगश्च निःश्रेय करा उभो तयोस्तु कर्म संन्यास सत्कर्म योग विशिष्यते. परमात्माने उत्तर दिले की कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन मुक्तीसाठी चांगले, परंतु या दोघांपैकी भक्ती सेवेतलं कार्य कर्म त्यागापेक्षा
श्रेष्ठ आहे. तर आपण आता जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, की पहिले जे साहित्य आहे ते कर्मयोग आहे. पण त्या आणि आपण एक सँडविचचं उदाहरण दिलं होतं, की पहिले जे साहित्य आहे त्याला आपण एका ब्रेडासारखं आपण त्याला करू शकतात आणि शेवटचे साहित्य आहे तोही ब्रेड आहे. आणि मधले जे अध्याय आहे 7 ते 12 ते जे चव आहे, जे टेस्ट वाले आहे, ते सर्व भक्ती योग म्हणजे इथे भगवान परत आपल्याला हे सांगतात, की भक्ती सेवेतले कार्य कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण जे काही कर्म करते ते आपण त्याग करू शकत नाही. परंतु जेव्हा आपण भक्ती म्हणून करतात, जेव्हा आपण भगवंताचं प्रित्यार्पणे करतात, भगवंताची सेवा म्हणून करतात, तेव्हा तो त्याच्या कार्य कार्य कर्मपेक्षा कर्म त्यागाचा पेक्षा श्रेष्ठ आहे. कारण कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोघे मुक्तीसाठी चांगले आहे. परंतु भक्ती सेवेतलं कार्य हे कर्मत्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. असं भगवंताने ते जे अर्जुनाने जे प्रश्न विचारलं होतं त्याचं इथे उत्तर दिलेलं आहे. तर फलदायी क्रियाकलापामुळे राजा नूरचे पतन याच्यावरती आता आपण सुंदर एका कथाचा आपण इथे श्रवण करूया. तर आता आपण अभ्यास करतात की सर्व आपण कर्म केले पाहिजे, कर्माचा फळाचा त्याग केला पाहिजे. तर याच्यावरती इथे सुंदर एक कथा आहे. नूर नावाचा एका राजा होता. तो खूपच पैशावाला होता, खूपच धनवान होता. आणि तो नेहमी आपले जे प्रजा आपले नागरिक आहे त्याच्या हितासाठी, त्याच्या प्रशंसासाठी, त्याच्या चिंतनास तो नित्य चिंतनात राहत होता, की माझ्या प्रजेचे कसं संरक्षण करू, त्यांच्या प्रश्नासाठी मी काय करू, त्यांच्या हितासाठी मी काय करू. म्हणून तो रोजच वेगवेगळ्या यज्ञ करायचा. रोज वेगवेगळ्या ब्राह्मणाला तो बोलवायचा आणि त्यांना यज्ञ करून त्यांना वेगवेगळ्या गाय, सोनं हे सर्व देऊन द्यायचं आणि त्यांना सर्वांना प्रसन्न करायचा प्रयत्न करायचा. एका वेळेची गोष्ट आहे. त्याने एका यज्ञाचं आयोजन केलं होतं. त्याने यज्ञ पूर्ण झाल्यावरती त्याने ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून थोडी गाय दिली आणि थोडे जे काय त्याला जमीन पाहिजे असेल ते दिली त्याने. आणि दुसऱ्या दिवशी त्याने दुसऱ्या एका यज्ञाचं आयोजन केलं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका ब्राह्मणाला त्याने अ, अ, यज्ञासाठी आमंत्रण केलं. पण कुठेतरी पहिल्या दिवशी ज्या ब्राह्मणाला जे गाय दिली होती ते कुठेतरी ते रात्री परत राजाच्या महालामध्ये येते आणि ते बाकीची सर्व गायी असतात तिथे जोडून जाते. जेव्हा दुसऱ्या दिवशी हा यज्ञ पूर्ण होतो तेव्हा राजा हा दुसऱ्या ब्राह्मणाला गाय दान देतो, जी पहिल्या ब्राह्मणाला त्यांनी दिली होती. ब्राह्मण आपल्या गाय परत आल्यामुळे तो शोधत शोधत राजाकडे येतो आणि सांगतो की काल जी तुम्ही मला गाय दिली त्यातली एक गाय कुठेतरी हरवली आहे. तर तुम्ही बघितली असेल तर तुम्ही मला ते परत करा. तर जेव्हा ब्राह्मण तिथे राजमहालामध्ये येतो तेव्हा बघतो की हीच गाय जी मला काल राजाने दिली होती तीच गाय आज दुसऱ्या ब्राह्मणाला त्याने दान म्हणून दिली आहे. म्हणून ह्या दोन ब्राह्मणांमध्ये भांडणं होतं. ब्राह्मणामध्ये भांडण होतं. तेव्हा राजाला आपली चूक कळते आणि म्हणून तो दोघा ब्राह्मणाला तो माफी मागतो, त्यांच्याकडे क्षमा याचना करतो. पण कुठेतरी त्या दोघांमध्ये खूपच वाद वाढतो, त्यांच्यामध्ये खूप वादिवाद होतो. आणि शेवटची जो पहिला ब्राह्मण आहे तो राजाला शिव्या देऊन त्याला शाप देऊन तिकडनं निघून जातो. काळाची अवधीमध्ये राजा म्हातारपणा येतं आणि राजाचा मृत्यू होतो. तर जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा यमदूत त्याला वरती घेऊन जातात आणि त्याला विचारतात की तू खूपच पृथ्वी तळावरती तू खूपच चांगले यज्ञ केले, तुम्ही खूपच असा चांगल्या कर्मफळाची अपेक्षा तुला असेल म्हणून तू वेगवेगळे यज्ञ करायचं. तर आता तुला जे चांगलं कर्म केलंय त्याचं फळ भोगायची इच्छा आहे की तुने कुठल्या तरी एका कुठल्या तरी तुने वाईट जे कर्म केले त्याची तुला फळ भोगायची इच्छा आहे. तेव्हा राजा म्हणतो की मी तर चांगलंच केलं आहे, पण कुठेतरी जर माझ्याकडे चूक झाली असेल तर मी जे काही वाईट कर्म केलंय त्याची तुम्ही मला फळ द्या. म्हणून भगवान त्याला एका सरड्याचा त्याला जन्म देतो, त्याला दुसरा जन्म एका सरड्याचा जन्म होतो. तो सरडा जसं तुम्हाला माहित असेल जंगलामध्ये राहतो आणि तो काही वर्षापासून त्याला सरडा म्हणून तिथे त्याचे जे केलेलं आहे त्यामुळे ते भोगावे लागते. एका दिवशीची गोष्ट आहे. हा सरड्याला खूपच ताण लागल्यामुळे तो इकडे तिकडे शोधत शोधत एका विहिरामध्ये त्याला असं वाटतं की पाणी असेल म्हणून तो विहिरामध्ये जातो. तर विहिरामध्ये पाणी नसल्यामुळे तो इकडे अडकलेलाच असतो. तो विचार करतो कारण तो खूपच चांगलं कर्म केल्यामुळे त्याला हे, याद येतं की मी मागच्या जन्मामध्ये काय केलं होतं. अनेक वर्षापासून
तर तो विचार माझी मुक्ती का होत नाही. म्हणून तो विचार करत करत बसतो. तेव्हा त्याला विचार येतो की मी जे काही कर्म केले होते, जे काही मी क्रिया केली होती, कुठेतरी मी भगवंताला अर्पण केली नाही. कारण मी जे काही केले आहे ती सर्व फक्त माझ्या प्रजेसाठी, माझी जी नागरिक आहे त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या संतोषासाठी मी सर्व कर्म केले. कुठेतरी मी हे जे काही कर्म केले, जे काही मी यज्ञ केले, तरी भगवानला अर्पण केले नाही. म्हणून त्याला लक्षात येतो. तर एका दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबासोबत अ, अ, आपल्या कुटुंबासोबत ते जंगलामध्ये फिरायला येतात. तर त्याचे जे मुलं आहेत ते खेळत खेळत त्यांना ताण लागते म्हणून ते काय करतात, तर त्या बघतात की जवळ कुठेतरी तलाव किंवा नदी असेल किंवा कुठेतरी विहीर असेल, तर तिकडे जाऊन आपण पाणी पिऊ म्हणून ते मुलं सर्व भगवान श्रीकृष्ण जे मुलं तिकडे विहिराकडे येतात. तर बघतात की इथे विहिरामध्ये पाणी नाही, पण कुठेतरी इकडे सडा अडकलेला आहे. पण तो बाहेर यायचा प्रयत्न करतो, पण कुठेतरी काही वर्षामध्ये पाणी पिल्यामुळे तो आजारी झाला आहे आणि त्याचा बाहेर तो येऊ शकत नाही. तेव्हा आपलं भगवान श्रीकृष्णाचे मुलं त्यांना सांगतं की बाबा, कुठेतरी एका विहिरामध्ये एक सडा पडलेला आहे, तो खूप आजारी झाला आहे, तर त्याला तुम्ही बाहेर काढा. तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या डाव्या हाताने त्याला उचलून बाहेर काढतात आणि तेव्हा मोक्ष होऊन तो परत त्याला राजा म्हणून त्याचा परत जन्म होतो. आणि तेव्हा ते आपलं पूर्वी जन्माचं सर्व आपली गोष्ट सांगतात, कथा सांगतात की मी काय केलं. तेव्हा भगवान म्हणतात की तू जे काही कार्य केलं आहे, जे काही क्रिया केली आहे, ते सर्व तुम्ही स्वतःच्या तुझ्या राजासाठी, तुझ्या राज्याच्या प्रजासाठी केलं आहे. कुठेतरी मला अर्पण केलेलं आहे. तर भगवान हेच म्हणतात की जेव्हा आपण फक्त स्वतःच्या संतुष्टीसाठी, प्रजाची संतुष्टीसाठी किंवा दुसऱ्याच्या संतुष्टीसाठी करतात, तेव्हा आपला निश्चितपणे पतन होतं. म्हणून भगवान म्हणतात की जे काय तुम्ही करतात तेव्हा तू मला अर्पण करून, म्हणजे भक्ती सेवामध्ये जे काय तू कार्य करते तेव्हा तू त्यागापेक्षा चांगला होऊ शकतील, असं या श्लोकाच्या आणि या कथाचा त्यागाची योग्य समज. प्रपंचिकताय बुद्धया हरिसंपदि वस्तुनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फलगु कथयते. मोक्ष प्राप्तीसाठी असुसलेल्या लोक जेव्हा परमात्माशी संबंधित गोष्टीचा त्याग करतात व असे मानतात की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्याचा त्याग अपूर्ण असतात. तिथे भगवान हेच आपल्याला सांगायचं की मोक्ष प्राप्तीसाठी असलेला लोक जेव्हा परमात्माशी संबंधित गोष्टीचा त्याग करतात, म्हणजे परमात्मा जसं आपण राजाची वार्ता घेतली, असे म्हणतात की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असतो. कारण भौतिक जगामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा आपण जे काही क्रिया करतात, कृती करतात, ते आपण भगवंताला अर्पणच करून केली पाहिजे. तेव्हाच आपली जी त्याग आहे ते पूर्ण होऊ शकतात. तर आता भगवान आता प्रश्न पडला की कर्म योग की कर्म संन्यास, म्हणजे कर्म जसं आपण जे काही कर्म करतो जेव्हा भगवंताला अर्पण करून करतो तेव्हा तो कर्मयोग म्हणतात. तेच चांगलं आहे की कर्माचा संन्यास. तर श्रेयसा नित्य संन्यासी न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंदो हि महाभाव सुसु सुखम बंधात प्रमुच्यते. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छा करीत नाही, तो सदैव संन्यासी समजला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण आपण कर्माचा फळाचा आपण त्याग करतो, तसं इथेही भगवान तसेच सांगतात. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही, की जे काय तुम्हाला कर्म करा, तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात तर तुम्हाला कर्म तर करावेच लागतात, पण जेव्हा आपण कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छा करत नाही, आपण जे काही कर्म करतो जेव्हा भगवंताला प्रित्यार्पण जेव्हा कर्म करतात आपण, तेव्हा फळाची अपेक्षा करत नाही, तेव्हा तो सदैव संन्यासी समजला जातो. म्हणजे त्याने कुठेतरी अपेक्षा केली नाही, म्हणजे तो निष्काम कर्म करतो. हे पराक्रमी अर्जुना, सर्व वेतापासून मुक्त झाले असा मनुष्य भौतिक बंधनावर सहज विजय मिळून पूर्णपणे मुक्त होतं. म्हणजे जेव्हा जे काही आपण कर्म करतो, जेव्हा आपण फळाचा त्याग करतो, आपण फळा सोडून देतात, तेव्हा आपण संन्यास होऊन जातो. आणि म्हणून ते भौतिक बंधन म्हणजे काय आहे, तर आपण त्रिगुणामध्ये बांधलेला जातो. म्हणून मी काही वेळा तुम्हाला सांगितलं की जे जन्म मृत्यू आणि जरा व्याधीचे चक्र आहे, तर आपण पुढे आपण अभ्यास करणार आहोत की आपण ज्या ब्रह्मांडामध्ये राहतात तिकडे आपल्या वरचा जो लोक आहे, दुसरा लोक आहे, आपण भूलोक, त्याच्यावरती भुवर लोक आहे आणि त्याच्यावरती स्वर्ग लोक आहे. तर आपण किती पुण्यकर्म केले, आपण चांगले कर्म केले, तर आपण जास्त जास्त स्वर्ग लोक, आणि खूपच आपण चांगले आपण कर्म केले तर आपण ब्रह्मलोक पर्यंत जाऊ शकतो. पण कुठेतरी तिथे
तिकडे जाऊन आपलं जे पुण्य क्षीण होऊन जातं तेव्हा आपण परत भूलोक भूलोकमध्ये आपलं मृत्यूलोक परत येतं. तर इथे भगवान म्हणतात की जेव्हा आपण सर्व द्वैतापासून मुक्त असतात तेव्हा आपण सहज विजय मिळून परिपूर्ण मुक्ती म्हणजे पूर्णपणे मुक्ती म्हणजे आपण भगवंताचे शाश्वत धाम आहे गोलकावरून तिकडे पोहोचू शकतात, असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ते याच्यावरती आपण एक खूपच खूपच सुंदर असा हरिदास ठाकूरजी आपण कथा श्रवण करूया. तर हरिदास ठाकूर एका मुस्लिम कुटुंबामध्ये जन्माला आले होते. परंतु त्या काळी वैष्णवाच्या कुठेतरी संपर्कामुळे ते वैष्णव झाले आणि ते रोज जवळजवळ 190 माळा करायचे. म्हणून त्या जेव्हा त्यांचे जे संप्रदायाचे लोक होते, त्यांचे जे समाजाचे लोक होते, त्यांना असं वाटलं की हा आपला मुस्लिम आहे आणि तो हिंदू झालेला आहे, तेव्हा वैष्णव झालेला आहे. जर असं त्याने खूपच चांगली प्रगती केली तर इतरही आपले जे मुलं आहेत तेही तिकडे जुळणार. म्हणून ते काय करतात, एका दिवशी ते एका वेश्यास्त्रीला तिकडे पाठवतं की तू याचा तप आहे तो भंग कर. परंतु हरिदास ठाकूरने प्रण घेतला होता की जोपर्यंत त्याची जी 190 माळा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कोणाशी बोलणार नाही. तर ही वेश्यास्त्री पहिल्या दिवशी येते, तिकडे बघते तर हरिदास ठाकूर आपल्या मंत्रजाप मध्ये खूपच असं व्यस्त आहे. ते सकाळी येते, दुपारपर्यंत वाट बघते, संध्याकाळी वाट बघते, रात्री होऊन जाते तरी यांचा माळा पूर्ण होत नाही म्हणून ते निघून जाते. दुसऱ्या दिवशी परत येते, दुसऱ्या दिवशी पण हे चालूच असते त्यांचं. तिसऱ्या दिवशी येते, तिसऱ्या दिवशी पण असं झालं, त्यांचा मळा चालू आहे. चौथ्या दिवशी ती अ, ती आता हे व्याकुळ झालेली आहे की आता मी काय करू म्हणून ती हरिदास ठाकूरला विचारते की मी इतकी सुंदर नटी आहे, मी झाले, माझ्या पाठीमागे किती पुरुष पाठीमागे पडलेले आहे, माझ्या भोगायला लोक वेगवेगळ्या रस्त्या अ, वरती येतात आणि मला भोगायची खूप इच्छा करतात. परंतु मी 3 दिवसापासून बघतो की मी तुमच्या समोर आहे, पण कुठेतरी तुम्ही असं काय कार्य करता, असं कुठला कर्म करतं की ज्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघत नाही. असं काय काम आहे, असं काय तुम्ही नामजप करतात, हे मला ऐकायचं आहे. तर तेव्हा हरिदास ठाकूर म्हणतात की मी तुझ्या ह्याच प्रश्नाचा वाट बघत होता. तेव्हा हरिदास ठाकूर त्यांना सांगतात की तुला जर जाणून घ्यायचं आहे की मी जे काय करतो ते काय आहे, त्याच्यासाठी तुला काही भोग द्यावा लागेल. तुला हे जे तू चांगलं वस्त्र घालून आले, तू जे काय आभूषण घालून आलेली आहे, तुझं ते केस खूपच चांगले आहे, हे सर्व तुला त्याग करून यावं लागेल. तेव्हा मी हे काय आहे ते मी तुला सांगेल. तर ही वेश्यास्त्री घरी जाते, हे सर्व त्याग करून हरिदास ठाकूरच्या शरणेला जातात आणि ते भगवान हरिदास ठाकूर त्यांना हरिनाम संकीर्तनचा ते त्यांना महिमा सांगतात आणि कसं मंत्रजाप करायचं ते त्यांना सांगतात. आणि ही स्त्री पुढे जाऊन खूपच मोठी अशी वृंदावनमध्ये वैष्णवी होऊन जाते. तर जेव्हा आपण कर्मफळाचा त्याग आपण करतो तेव्हा पूर्णपणे आपण भगवंताच्या आपण शाश्वत धामपर्यंत जाऊ शकतात. कारण जेव्हा आपण भगवंताला प्रित्यार्पण जेव्हा काही जे काही कर्म करतात तेव्हा निश्चितपणे भगवान आपल्याला त्यांच्या शाश्वत धामाकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतात. पुढे भगवान म्हणतात की ब्रह्मणया कर्माणि संगत्याग करोति स लिप्यते न स पापेन पद्मपत्र वा भसा. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपल्या कर्तव्य करतो, परमात्या परमात समर्पण करतो, व त्याच्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही, जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. तर इथे भगवान म्हणतात की आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाही, म्हणजे त्या आसक्ती नसते, जे काही कर्म करतो त्याच्यावरती त्यांना आसक्ती नसते, त्यावर पाप प्रक्रिया पाप कर्माचा प्रभाव पडत नाही. जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडून करतो, जेव्हा आपण आसक्ती ठेवत नाही आपल्या कर्तव्यावर, तेव्हा आपण अ, आपला जे ज्या आपण जेव्हा फळाची अपेक्षा करतो तेव्हा आपण कुठेतरी पापाच्या कर्मामध्ये आपण आपल्यावरती प्रभाव पडतो. पण जेव्हा आपण हे आसक्तीशिवाय जेव्हा कर्म करतो तेव्हा कर्माचा प्रभाव पडत नाही. जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही, तसं तुम्ही भौतिक जगामध्ये राहता, तुम्ही बघितलं जसे की जे कमळाचे जे पान असतं त्याला पाणी स्पर्श होत नाही. तसंच जेव्हा आपण जे काही आपण भौतिक जगामध्ये राहतात, जेव्हा आपण आसक्तीशिवाय जे आपण कर्तव्य करतात
तेव्हा जेव्हा आपण परमात्माला समर्पण करून जेव्हा जे काही कृती करतात, कर्म करतात, कांड करतात, तेव्हा आपण निश्चितपणे आपल्याला पाप कर्माचा प्रभाव लागत नाही. असा इथे या श्लोकामध्ये या चित्राद्वारा आपल्याला भगवंताने उदाहरण आणि आपल्याला हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी सुनुचेव श्वापाके च पंडिता समदर्शिनः. नम्र ऋषी खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण एका गाय, एक हत्ती, कुत्रा आणि कुत्रा खाणारा बहिष्कृत समान दृष्टीने पाहतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक आपल्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण शिरोधक्ष आहे, विष्णू म्हणून आपल्या हृदयामध्ये राहतात. तसंच 84 लाख योनी आहे, प्रत्येकामध्ये जीव आहे. जसं आपला जे चार नियम आहेत त्यातले एक नियम आहे की आपण मांसाहारचं त्याग केले. मांसाहार म्हणजे प्रत्येक पक्षी प्राणी आहे त्याच्यामध्ये जीव आहे, आपण त्यांची हत्या केली म्हणजे आपण भगवान श्री कृष्णाची हत्या करतात. तर इथे भगवान हेच या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की नम्र ऋषी खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण एका गाय, एका हत्ती आणि कुत्रा, कारण हे सर्व प्राणी आहेत पण प्राणीमध्ये कुठेतरी जीव आहे, म्हणून त्यांना आपण जेव्हा आपण समान दृष्टीने पाहतो असं भगवंत आपल्याला सांगतात की आपण हे सर्व जे प्राणी आहे, जीव आहे, छोट्या छोट्या जीव आहे, आपण त्यांचं वध करायचं नसतं, कारण त्याच्यामध्ये जीव असतो आणि म्हणून आपण त्यांना सर्वांना एका समान दृष्टीने बघायला पाहिजे, असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, ये हि संस्पर्शजा भोगा दुःख यो न यल्बत आदियंतवंत कौंतेय न तेषु रमत बुद्धिः. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्रोतामध्ये भाग घेत नाही, जे भौतिक इंद्रियाच्या संपर्कामुळे होतं. हे कुंत्री पुत्र, अशा सुखाचा आरंभ आणि अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. तर मी तुम्हाला काही वेळा सांगितलं आणि आपण तिसऱ्या अध्यायापासून पण अभ्यास करतो की आपली पाच वेगवेगळे इंद्रिय आहे आणि त्यामुळे आपण जे वेगवेगळ्या लोकांना संपर्कामध्ये येतो आणि हे इंद्रियामध्ये काय असतात तर सुरुवातीला सुख असतं, परंतु त्याच्यामध्ये अंत असतात आणि त्यामुळे मनुष्य ज्ञानी जे मनुष्य आहे त्यात आनंद मानत नाही. त्याच्यावरती आपण जे पाच आपली वेगवेगळे इंद्रिय आहे ते जे बलवान होतं, तर आपलं कसं पतन होऊ शकतं, आपण मृत्यूच्या जवळ कसे जाऊ शकतो, याच्यावरती आपण आता वेगवेगळ्या इंद्रियाचा आपण अभ्यास घेऊया. तर ही पहिल्या चित्रामध्ये आपण बघू शकतात एका रात्रीचे जे कीटक असतात, किडे जे असतात. तर जेव्हा आपण पावसाचे दिवस असतात तेव्हा काय असतात, ते जे आपले जे स्ट्रीट लाईटचे जे खांबे असतात तिकडे हे जे रात्रीचे जे किडे असतात ते तिकडे फिरत असतात आणि त्यांना माहित नसतात, कारण त्यांचे जे डोळे आहेत ते त्याची जी इंद्रिय आहे, डोळे म्हणजे आपली जो पहिली इंद्रिय आहे ते खूपच बलवान असल्यामुळे ते जे वीज प्रकाशाचे ते खूपच त्यांना आकर्षण होतं. म्हणजे त्यांचे जे डोळे आहेत ते खूप बलवान असल्यामुळे ते वीज प्रकाशाकडे जातात. पण त्यांना माहित नसतं की हे जो वीज प्रकाश आहे, म्हणजे जो बल्ब आहे तो गरम होऊन त्याचा मृत्यूचं कारण होणार. म्हणून तुम्ही जेव्हा रात्री बघता तर रात्री खूपच तिकडे किडे असतात, पण सकाळी जेव्हा आपण बघतात तर ते जे आपलं स्ट्रीट लाईट आहे त्याकडे खूपच असं ढग पडले, त्यांचा मृत्यू झालेला आहे. कारण त्यांना माहित नसतं की हा जो प्रकाश आहे तोच त्याचा मृत्यूचं कारण, म्हणजे त्याने आपल्या डोळ्याचा जो खूपच बलवान आहे, आपली इंद्रिय आहे, त्याच्यावरती नियंत्रण न ठेवल्यामुळे ते तिकडे जातात आणि त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे हा आपली पहिली इंद्रिय आहे, आपले डोळे आहे. असा आहे का अ, हे एक जीवाचा जे डोळे बलवान असल्यामुळे त्याचं पतन झालं, त्याचा मृत्यू झाला. तर अनेक वेगवेगळ्या इंद्रियावरती कसं होतात त्याच्यावरती आता पुढे अभ्यास करूया. तर दुसरी आपली इंद्रिय आहे कान. तर तुम्हाला माहित असेल की हिरण जे आहे त्याला खूपच असा संगीत खूपच त्याला खूपच आवडतं. तर जेव्हा त्याला शिकार करायचं असतं ते शिकारी काय करतात, तर खूपच चांगला असा वाद्य वाजवतो आणि त्याला कानामध्ये खूपच चांगल्या संगीतामुळे तो तिकडे आकर्षित होतात आणि शिकारी त्याचा शिकार करतो. म्हणजे आपल्यालाही खूपच चांगल्या गाणे वगैरे ऐकायचे असतात, आपल्याला बातमी ऐकायची असतं, कोण एक दुसऱ्याची निंदा करतात हे आपल्याला खूपच ऐकायचं असतं. म्हणजे आपले जे दुसरे इंद्रिय कान आहे त्याला हे खूप आवडतात, कारण त्याच्या आरंभामध्ये सुख आणि अंत असतो, परंतु आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपण ते नेहमी गाणे वगैरे
पूर्ण दिवस आपल्या मोबाईलवरती ऐकत असतात, टीव्ही लावून आपण ऐकतात, की आपण दोन चार मैत्री आपण उभे राहून त्यांची गोष्ट करतात. तर आपली जी दुसरी इंद्रिय आहे, कान आहे, तेही बलवान असते. हरिणाची बलवान आहे, पण तो त्याचा मृत्यूचा कारण होऊन जातो. तिसरी आपली इंद्रिय आहे, नाक आहे. तर तुम्हाला माहित असेल तर भवरा जो असतो त्याला खूपच चांगला असा सुवास खूप आवडतो. म्हणून तो काय करतो, एका कमळाच्या पानामध्ये जातो. तो तिकडे पूर्ण दिवस तिकडेच अ, त्याचे सुवास घेतो, तो सुगंध घेतो. परंतु जेव्हा रात्री संध्याकाळी होऊन जातं, तेव्हा हे जे कमळाचे जे पानं असतात ते बंद होऊन जातात, आणि तिकडे तिकडे हा भुवर असतात त्याचा तिकडे मृत्यू होऊन जातं. म्हणजे आपल्याला खूप चांगला जे इतर असतात, नंतर परफ्यूम आहे, डिओ आहे, आपल्याला खूप आवडतात. आणि आता भौतिक जगामध्ये तुम्ही टीव्ही मध्ये पण वेगवेगळ्या ऍड बघतात आणि आपल्याला आकर्षण करायचा प्रयत्न करतात. म्हणजे जेव्हा आपली नाक, आपली जी इंद्रिय आहे, त्याच्या सुखासाठी जेव्हा आपण खूपच असं आसक्ती ठेवतात, तर आपला मृत्यू होऊ शकतात. इथे कमळाच्या पानामुळे अडकल्यामुळे इथे त्याचा मृत्यू झाला होता. तर हे आपले पहिले डोळे, नंतर कान, तिसरे आपले नाक, हे तीन इंद्रियाचा आपण अभ्यास केला. आता चौथी इंद्रिय म्हणजे आपली जीभ आहे. तर जेव्हा मासा आहे त्याला खूपच असा मासा जोपर्यंत आपला तोंड उघडत नाही, त्याला जीभ आहे, जीभामध्ये चव असतं, म्हणून तो काय असतं, तो तिकडे मासा अडकलेला जातो आणि त्याचा शिकार होऊन जातो. म्हणजे त्याचा शिकार होऊन त्याचा उपभोग घेऊन जातात. म्हणजे त्याची जीभ आहे, ती ही इंद्रिय आहे आणि ती खूप बलवान असल्यामुळे ते ते खायला जाते आणि तिकडे त्याचा मृत्यू होतो. आपल्याकडे जीभ आहे आणि आपणही खूप गोष्टी बोलत असतात आणि काही लोकांमध्ये भांडणही होऊन जातात. म्हणजे जेव्हा आपण आपल्या जीवावरती आपण जेव्हा नियंत्रण करत नाही, तेव्हा आपलाही मृत्यूचा कारण होऊ शकतात. म्हणजे हे चार वेगवेगळे इंद्रिय आहेत. बलवान असल्यामुळे त्याचं पतन होऊन जातं. हे प्रत्येक एक जीवामध्ये एक इंद्रिय बलवान असल्यामुळे त्यांचं पतन होतं. तर आता आणखी कुठली इंद्रिय आहे त्याच्यावरती अभ्यास करूया. तर आपली पाचवी इंद्रिय आहे स्पर्श, म्हणजे त्वचा आहे. तर इथे तुम्ही आपल्याला हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे. तर जेव्हा हत्तीचा शिकार करायचा असतात, तर शिकारी काय करतात, जी मादा असतात त्यांना ते प्रशिक्षण देतात, की कसं त्याला आकर्षण करायचं हातीला. आणि त्याला जर शिकार करायचं असतं, ते काय करायचं, मोठा गड्डा फोडून टाकतो आणि त्याच्यावरती पाना फुला वगैरे टाकतात. आणि ही जी मादा असतात त्याला असं प्रशिक्षण करतात, की जेव्हा तो हत्ती त्याच्या पाठीमागे लागतो, तर तेव्हा ही बाजूहून निघून जाते आणि जो हत्ती आहे तो ह्या गड्ड्यामध्ये पडून जातो आणि त्याचा शिकार होऊन जातो. म्हणजे आपल्यामध्ये जे पाच वेगवेगळे इंद्रिय आहेत, जसे डोळे आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे आणि स्पर्श आहे, म्हणजे आपली त्वचा आहे. तर हे सर्व हे प्रत्येक पक्षीमध्ये फक्त एकच इंद्रिय बलवान असल्यामुळे त्यांचं मृत्यूचं कारण होऊ शकतं. तर आपण तर भौतिक जगामध्ये राहतात, आपल्या शरीरामध्ये हे पाच इंद्रिय सर बलवान आहेत, आणि सर आपण जर हे फक्त पाच इंद्रियाचाच भोग घेतच राहिले, तर आपण किती मृत्यूच्या जवळ पोहोचतात, याच्यावरती आपल्याला या श्लोकामध्ये भगवंताने सांगायचा प्रयत्न केलाय, की जेव्हा एकच इंद्रिय जर बलवान असल्यामुळे त्याचं जवळ जाऊ शकतं, तर आपण तर पाच इंद्रियांनी रोजच आपण वेगवेगळे आपण भोग घेतात इंद्रियामुळे, तर आपण किती मृत्यूच्या जवळ जाऊ शकतो, याच्यावरती या श्लोकाद्वारे आपल्याला भगवंताने समजायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून भगवान इथे या श्लोकामध्ये म्हणतात, की या सर्व भौतिक इंद्रियाच्या संपर्कामुळे सुखाचा आरंभ आणि अंत होतो, आणि ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. कारण आपण जी पाच इंद्रिय आहे, आपले डोळे आहे, तर आपण हे फक्त भगवान श्री कृष्ण, की आपले जे वेगवेगळे देवी देवता आहे, आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपले मूळ देवी देवता आहे, त्यांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. कान तर आपण फक्त वेगवेगळ्या जे ज्ञान आहे, आध्यात्मिक जे ज्ञान आहे त्याचं घेतलं पाहिजे. आपले नाक, जेव्हा आपण भगवंत आपल्या घरी जे काही देवी देवताचा आपण फोटो आहे की मूर्ती आहे, त्याच्यावरती जे काही आपण फुलं अर्पण करतात, त्याचा आपण सुगंध घेतला पाहिजे. जीवा म्हणजे आपण फक्त चांगलं असं भगवंताचं नाव स्मरण केलं पाहिजे. आणि आपले स्पर्श म्हणजे आपला हात वगैरे आहे, हे भगवंताची सेवासाठी आपण केली पाहिजे. तेव्हाच आपण निश्चितपणे आपल्याला हे जे सुखाचा जो आरंभ आणि अंत आहे, त्यातून आपण बाहेर निघू शकतात. असा या श्लोकामध्ये आणि या वेगवेगळ्या इंद्रिय विषयावरती जेव्हा आपण भोग घेतो, तेव्हा आपण मृत्यूच्या किती जवळ जातो, याच्यावरती आपण हे अभ्यास घेऊया.
भोक्तारं यगतप्सां सर्वलोकं महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमुच्यते. या श्लोकाला जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की याला शांतीसूत्र म्हणतात. शांतीसूत्र म्हणजे जेव्हा आपण सर्व जे काय आहे, जेव्हा भगवंताला अर्पण करून करतात, तेव्हा ते आपल्याला कर्मबंधातून मुक्त करतात. तर इथे भगवान म्हणतात की सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवताचा परमस्वामी आणि सर्व प्राणी मात्राचं कल्याण करतात. हीच चिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखापासून वेदापासून शांती प्राप्त करू शकतात. तर याला शांतीसूत्र का म्हटलेले? कारण जेव्हा आपण सर्व कल्याण करताना हीच चिंतक म्हणून मला ओळखून ऋषी, जेव्हा आपण आपल्याला माहित आहे की आपले कल्याण करता कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. आपले हित चिंतक कोण आहे? तर हे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि हे सर्व अंतिम उद्देश म्हणजे भगवान कोण आहे, आपला अंतिम उद्देश जेव्हा आपण समजून घेतो, सर्व यज्ञ म्हणजे जे काय आपण काम करतात, कृती करतात, हे सर्व यज्ञ आणि तपस्या यांच्या जे काही तपस्या करतात, आपण जे मंत्र जाप करतात, कुठेतरी मंदिरामध्ये जातात, कुठेतरी यज्ञामध्ये आपण भाग घेतात, हे सर्वांचा अंतिम उद्देश सर्वग्रह आणि देवताचा परमस्वरूप कोण? तर भगवान श्रीकृष्ण. इथे तुम्ही खालच्या चित्रामध्ये बघू शकता. तर कोण आहे? तर त्यांचे ते गर्भोदक्ष आहे विष्णू. त्यांचं जेव्हा विस्तरण झाला तेव्हा ब्रह्माची उत्पत्ती झाली. त्यांच्या नाभीहून ब्रह्माचे निर्माण झाले होते. तर हे जेव्हा आपल्याला माहिती आहे की अंतिम उद्देश सर्वग्रह आणि देवताचे स्वामी आपले जे 14 वेगवेगळे आपण लोक बघणार आहे पुढे, त्यांचे परम स्वामी कोण आहे? ते आपले कल्याण करतात आणि त्याचे हित चिंतक म्हणून जेव्हा आपण ओळखलं जातात, तेव्हा आपल्याला शांती प्राप्त होऊन जाते. म्हणून जेव्हा आपण जे काही काम करतात, कृती करतात, कर्म करतात, जेव्हा आपण भगवंत आपले कल्याण करत आहे आणि आपले हित चिंतक आहे आणि आपले अंतिम उद्देश आहे असं मानून जेव्हा आपण कर्म करतात, तेव्हा आपल्याला शांती प्राप्त होऊ शकतात. असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे आणि याला आपण शांतीसूत्र म्हटलेले आहे.